नमस्कार मित्रांनो. भारतीय बँक प्रणाली. भारतातील पहिली बँक ऑफ हिंदुस्तान 1770 ला स्थापना झाली. 1770 मध्ये बँक ऑफ कलकत्ताची स्थापना झाली, पण ती 1791 मध्ये बंद पडली. बँक ऑफ मद्रास. 1806 मध्ये टिपू सुलतानच्या विरुद्ध युद्धाला नीती देण्यासाठी विल्सनने बँक ऑफ मद्रासची स्थापना केली. याच बँकेने भारतातील पहिली नोट जारी केली. – 1840 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बॉम्बे. 1843 मध्ये स्थापन झालेली बँक ऑफ बंगाल. 1843 मध्ये बँक ऑफ बंगालची स्थापना झाली. 1840 मध्ये बँक ऑफ बॉम्बेची स्थापना झाली. 1806 मध्ये बँक ऑफ मद्रासची स्थापना झाली. 3 प्रेसिडेन्सी बँका होत्या. बँकांचे विलिनीकरण करून 1921 ला इम्पेरियल बँक ऑफ इंडियाची स्थापना केली. जुलै 1955 ला राष्ट्रीयकरण झाले आणि स्टेट बँक ऑफ इंडिया हे नाव दिले. 19 जुलै 1969 ला 14 मोठ्या व्यावसायिक बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. 15 एप्रिल 1980 ला 6 नवीन अनुसूचित बँकांचे राष्ट्रीयकरण झाले. थँक्यू. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा.